नमस्कार, मी उदय कुमार आहे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। खरं तर ज्या वेळेला रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद किंवा काय जो विषय असेल तो तेव्हा झाला होता, त्यावेळेला नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे शिवसेनेला देण्यात आलं होतं। आदरणीय दादा भुसे साहेबांना ते देण्यात आलेलं होतं आणि रायगडचं जे पालकमंत्री पद आहे हे आदित्यताई तटकरे यांना देण्यात आलेलं होतं। मात्र आज या परिस्थितीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रायगड जिल्ह्यामधल्या पालकमंत्री पदावरचा आमचा दावा जर आम्ही सोडला असेल तर पर्यायाने आम्हाला नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे खरं तर द्यायला हवं होतं। आज नाशिक जिल्ह्यामध्ये आमचे विधानसभेचे 7 आमदार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय भुजबळ साहेब जे सर्व ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना या सगळ्या कामकाजाचा अनुभव आहे, ते स्थानिक आहेत, मूळ म्हणजे ते स्थानिक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या खड्डेमय युक्त जे नाशिक किंवा नाशिक जिल्हा झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये भुजबळ साहेबांना ते देऊन या नाशिकचा जो विकास गेल्या अनेक वर्षांपासून थांबलेला आहे त्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देण्यासाठी भुजबळ साहेबांना हे पालकमंत्री पद द्यायला पाहिजे होतं। पण मला माहिती नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाशिकमध्ये सातत्याने का अन्याय केला जातोय हे मला अजून समजत नाही आणि याचं सखेत असं आश्चर्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं। धन्यवाद।